तर तो भगवान परमात्मा तुमच्या पाठी माग 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 येत राहतो. आणि एवढंच नाही तर तुमचं संपूर्ण भावना तुमचं असणारं जे काम आहे ना ते काम तोच असणारा भगवान परमात्मा पूर्ण करतो. असा असणारा दिनवत्सल भक्तवत्सल भगवान परमात्मा आहे. काही लागत नाही हो माझ्या देवाला. माझ्या देवाला फक्त एक तुम्ही अर्पण करा. त्याला जी प्रिय आहे ना, काय प्रिय आहे त्या देवाला? शंभूला माझ्या आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाचा पानाची. असणारा तो भगवान परमात्मा आवडीने स्वीकार करतो. मग त्या भगवान परमात्म्याला एक बेल अर्पण जर केलं ना तर तो भगवान परमात्मा तुमचं असणारे संपूर्ण काम करतो महाराज. त्याला एक लोटा जल जरी अर्पण केलं, एक तांबभर पाणी जरी अर्पण केलं ना त्याला, तरी तो असणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपा करतो. आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा जो देव आहे ना तो देव म्हणजे भगवान शंकर आहे. सगळ्यात लवकर प्रसन्न नुसतं त्याच्याकडे कोणाकोणाला होतो, कोणालाही होतो महाराज. तो कोणीही तप करा. बाकीचे देवता तरी म्हणते हे आमच्या पार्टीतलं नाही, हे आमच्याकडलं नाही, आम्ही याला प्रसन्न होणार नाहीत, आम्ही याला काही देणार नाही. पण भगवान शंकर म्हणतात कोणीही तप करा. कोणी तप केलं? राक्षसाने तप केलं महाराज, साधूने तप केले, देवताने तप केले आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा ब्रह्मदेवाने तप केलं आणि ब्रह्मदेवाला भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा सांगा म्हटले कशा करता तुम्ही तप करताय, काय हवंय? तर मी म्हटलं देवा माझी एक इच्छा आहे. म्हटले काय? म्हटले काही नाही, जे तुम्ही सृष्टी निर्माण करण्याकरता मला बनवलंय ना, मी जी सृष्टी निर्माण करण्याकरता उत्पन्न झालोय ना, तर ही सृष्टी निर्माणच कशी करायची ते मला सांगा म्हटले. भगवान परमात्म्याला त्या ब्रह्मदेवाला सृष्टीचं उत्पादन करण्याकरता भगवान विष्णूने जन्माला त्या कमलामध्ये प्रगट झाले आणि ते सुचेना म्हणून त्यांनी तप केलं. आणि तपाच्या अंती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर त्यांना म्हणू लागले की तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्याकडे ती ताकद आहे. म्हटले काय ताकद आहे? म्हटले तुमच्या नुसत्या संकल्पनेने ती अशी असणारी सृष्टी निर्माण झाली. मानस संकल्प केला आणि मानस संकल्प करून त्यामधून 2 पुत्र जन्माला आले, एक कन्या आणि एक पुत्र असं असणार. त्यांचं नाव मनु आणि शत्रुपा. मनु आणि शत्रुपा प्रगट झाल्यावर मग तिथून पुढे मैथुन नावाची सृष्टी निर्माण झाली. म्हणून तो आम्हाला काय म्हटलं जातं? मनुष्य. ठीक आहे नाही, मनुष्य जे म्हटलं जातं ना, आपण मनु आणि शत्रुपाचे काय आहोत? त्या ठिकाणी संतान आहोत. त्या ब्रह्मदेवाने तप केलं, त्यानंतर भगवान विष्णूने तप केलं, त्यानंतर काही राक्षसाने रावणासारखा एवढा बलाढ्य असं असणारा विद्वान महाव्यक्ता असं असणारा